त्याला स्पीडअप करायचे मी विनंती करेन क्षेत्ररक्षण करणारा संघ तामसई संघ आपल्या इथं विनंती करेन की आपण लगेच क्षेत्राचे सजवायचे 20 मिनिटाच्या आत तुम्हाला मात्र इथे इनिंग संपवायची आहे। तामसई संघ जरूर या विभागामध्ये सर्वात महत्त्वाचा संघ म्हटला जातोय। ज्या प्रकारे वाघाची वाडी संघाचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो त्याच प्रकारचा हा देखील एक दादा संघ या आदिवासी संघाच्या माध्यमातून म्हटला जातोय। गोलंदाजीवरती दाखल झालाय स्वतः संघ नायक तुम्हाला पाहायला मिळेल राजसीत, तर सलामीची जोडी मैदानावरती संजय मेंगाल आणि राजेश अखंडे। जोरदार अपील या बिली झाली, दोन पंच मात्र मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते। कुठल्या प्रकारचा इशारा मात्र येत नाहीये। ही ओळख आहे राजसीतची आणि अशा प्रकारचे चेंडू फेकण्यासाठी राजसीतची ओळख आहे आणि त्या प्रकारचा चेंडू देखील फेकला होता। अपीलचं कारण होतं का देखील एक मोठा फंद आहे संजय मेंगाल, कारण कदाचित पंचांकडनं खराब निर्णय यावा आणि त्यांची उंगली जरूर आकाशाकडे उंच व्हावी असा मात्र दबाव जरूर पंचांकडे टाकला होता। नेक्स्ट डिलिव्हरी राशीद, शॉर्ट पीस होता, ग्लान्स केलंय, बॅकफुटचा वापर इथं केला होता। डीप स्कोर लाईक रिजनला चेंडू जातोय, तिथं मात्र चेंडूवरती वेगानं आलाय क्षेत्ररक्षण, सिंगल पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जात आहेत। 2 धाबेनं आपलं स्वतःचं आणि सांघिक खातं ओपन केलंय फलंदाज संजय मेंगाल या फलंदाजानं। सामना क्रमांक 2 तुमच्या बेडीला येतोय। प्रेक्षकांची लयलूट गर्दी, टेनिस क्रिकेटचा विचार केला प्रत्येकाच्या नसानसामध्ये, प्रत्येकाच्या रक्तामध्ये टेनिस क्रिकेट मिसळलाय आणि ती प्रेक्षकांची लयलूट गर्दी आज मैदानावरती सरसावला होता। फुटवर्क होतं, या फटक्यामध्ये ताकद होती, मात्र बॅट चेंडूचं समीकरण झालं नाही। वेगानं बीट केला, वेगाचा रफ्तार राजसीटला का म्हटलं जाते ही त्याची ओळख इथं प्रस्थापित करतोय। सलग जर पाहायला गेलंय 3 चेंडू फेकून झालेत, 3 चेंडू पैकी 2 डॉट चेंडू फेकलेत आणि 2 धावेवरती इथं संघ खेळतोय। तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल भडवल संघ। शॉर्ट पीस होता, करायचा होता, पंचांचा मात्र इशारा इथे वाईट चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू जातोय। अतिशय चांगला निर्णय पंचांचा तुम्हाला पाहायला मिळते। अजित कुडले सर नांदगाव हे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। सातत्याने 4 दिवस देखील कार्य त्यांच्याकडनं तुम्हाला पाहायला मिळते। दुसरे पंच इथे पाहायला मिळते सुनील कातकरी वेसवी, तुमचं देखील इथं आम्ही स्वागत करू। हे प्रत्येकाचा विचार असतो की या स्पर्धेसाठी आपल्याला योगदान द्यावं, सहकार्य करावं, कारण स्पर्धा सातत्याने प्रत्येकाच्या विभागामध्ये भरवली जातील। सहकार्य मात्र आज आम्हाला दिलं जाते सुनील कातकरी यांच्याकडनं। शॉर्ट पीस होता, हुक केला, सुरेख फटका, क्रिकेटचा मादक फटका दाखवला, चेंडू 1 डब्यानं सीमा पार, ब्रँडेड चौकार। अतिशय चांगलं गाणं, कायदा नव्हता, कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता राजा छत्रपती शिवाजी राजा। जाऊया मॅच कडे, दमदार चौकार लागवलाय। फलंदाज पाहायला गेलं तर संजय मेंगाल यांनी मात्र चौकार लागवलाय। ब्लॉकलाईचा अपील झाली, लेग बिफोरची एसीत मात्र पंचाने अपील उचलली आणि पहिला 460चा झटका दिला जातोय फलंदाजी करणारा भडवल संघाला। शिवाजी झाला तसाज, वंशाला दिवा पोरगा व्हावा साज, त्याची जाई पोटी। निश्चित अतिशय चांगलं गाणं, तेला वाचून किंमत काय समयच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवरायांशिवाय पर्याय महाराष्ट्राच्या मातीला, अशा प्रकारचं गाणं नितीन पाटील, सानिया डीजे दुंदरे यांच्या माध्यमातून तुम्हाला फार मी स्वागत असते। नितीन आपले धावसंख्येचा एकूण विचार केला तर पहिला विकेट इथे गार झाली। संगणकाचा विचार केला तर जरूर संजय मेंगाल सध्या इथं बाद झाला। राजेश अखाडे आणि सोमनाथ वाघ हा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते। गवगवीत यश इथं आले, गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते राजसीत, रफ्तार का सौदागर सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जाते, वेगानं बीट करणारा हा गोलंदाज राजसीत। हे भाग ग्लान्स केलंय, फक्त कन्वर्ट केलं होतं आणि फक्त टेक्निकल रित्या फटका केला। 3 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतोय, इथे विजय झाला चेंडूचा सीमा पार, ब्रँडेड चौकार। एंड ऑफ द ओव्हर, पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय, पंचाने इशारा केला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला राजसीतने एकूण 6 चेंडू फेकले आणि अवघ्या या 6 चेंडू मध्ये धावा खर्च केलेत 11 आणि गवगवीत यश आलंय राजसीतला। एस डीजे जानता राजा
तो शिवाजी माझा जाणता राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर या बसलाय घोड्यावर राजाची लकलक ते तलवार या बसलाय घोड्यावर राजाची लकलक ते तलवार 1/11 11 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा एक घवघवीत यश आले. इथं मात्र कशा प्रकारचं प्रतिकरण केलं जाईल आणि दुसरा षटक मात्र फेकण्यासाठी कोण गोलंदाज येईल याकडे देखील लक्ष दिलं जाते. कारण तामसे संघाचे पाठराखी देखील बऱ्याच संख्येने इथे उपस्थित आलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. बडवल संघाचे देखील पाठराखी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करून क्रिकेटमध्ये प्रोत्साहन देणे सर्वांचं काम असताना ते प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी या दोन्ही संघांचे पाठराखी तुम्हाला माझ्यावरती पाहायला मिळते. सर्वांचं पुनश्च दायित्व आभार व्यक्त करतोय. शेवटच्या मोमेंटला मात्र अतिशय दमदार चौकार लागला होता. फलंदाज सोमनाथ वाघ तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज ज्यावेळी येतोय त्या फलंदाजावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या संघाच्या संघनायकांना दिल्या जात आहेत. ती जबाबदारी मात्र पेलण्यासाठी सुरुवात केली. सोमनाथ वाघ यांनी 4 धाब्याने आपलं खातं खोललं होतं. षटक क्रमांक दुसरं इथं फेकलं जाईल. महेश शीत गोलंदाजीवरती आला. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. कारण सातत्यानं तामसाई संघाचा खेळ बऱ्याचशा क्रिकेट शृंखलेमध्ये आम्ही पाहिलाय आणि इथे मात्र बडवल संघाचा खेळ आम्ही प्रथमच या माध्यमातून पाहतोय. मात्र त्यांच्या पाठराखींकडून असं वाटतंय की हा देखील बडवल संघ एक ताकदवर संघ आहे. कारण आमच्या समित नारायण आहेत, त्यानंतर चंद्रवाघ आहे, त्यांना देखील या संघाचा बराच वेळचा अभ्यास माहिती आणि बडवल संघ देखील तेवढा ताकदवर आहे असं देखील आम्हाला माहिती मिळते. पण इथून जर विचार केला तर तामसाई संघ देखील तेवढा ताकदवर आहे की ज्या ज्या ठिकाणी तामसाई संघ खेळतोय त्या त्या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया देखील त्याने केली. फुलटॉस होता, स्ट्रेट डायचा फटका छत्रचे तैनात. पहिल्या चेंडूवरती गवगवीत यश आलंय. महेश सिद्धला आणखी एक झटका इथं दिला जातोय. फलंदाज इथं बाद झालाय राजेश आखाडे. बॅक टू दी पॅव्हलियन. लक्ष्मण सीता कृष्ण 17 गजानन पारधी असतात आधी आता कमी नाही स्पॉन्सरचा नाव गजते जैवा घोबा क्रिकेट संघाचा नाव गजते जैवा घोबा क्रिकेट संघाचा नाव गजते जैवा घोबा क्रिकेट संघाचा. एस धन्यवाद ओळख त्यांची जे वाघोबा क्रिकेट संघ तामसे यांच्या माध्यमातून देखील गतवर्षी आम्ही चांगली स्पर्धा पाहिली होती. तब्बल 50,555 त्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक होते. आम्हाला देखील 4 दिवस समालोचन करण्याची संधी रास्तीत असते. त्यांच्या प्रवीण सप्रा असती त्यांनी देखील दिली. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. जाऊया मॅच कडे. ब्लॉकर लाईनचा होता. इथं मात्र क्रॉस बॅटर सजवला. छत्रशे तैनात झालाय आणि इथं मात्र पंचाने अपील उचलली. बॅक टू बॅक दुसरा झटका. 2 गवगवीत यश आले. गोलंदाज महेश शिदला. इथं मात्र विकेट हॅट्रिकच्या मार्गस्थावरती महेश शिदला तुम्हाला पाहायला मिळेल. चौकार हॅट्रिक पूर्ण झाली. 6 चेंडूमध्ये 5 षटकार देखील आलेत. म्हणजे षटकार हॅट्रिक देखील पूर्ण झाली. मात्र विकेट हॅट्रिक इथे संपादन करेल का हा गोलंदाज महेश. फुलटॉस होता. क्षेत्रक्षण तिथं आहे. चांगलं क्षेत्रक्षण चांगला अफाट तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथं फक्त सिंगल येते. सिंगलनं मात्र फारसा फरक इथं पडणार नाही. फलंदाजी करणाऱ्या बडवल संघावरती सिंगलला संघ पुढे सरकतोय. जे धावफलक बऱ्याच वेळेला जागेवरती थांबलं होतं ते धावफलक मात्र हलवण्यासाठी कार्य केलं जाते. फलंदाज रमेश मिंगाल आणि नवीन फलंदाज अभिजित वाघ या फलंदाजाकडनं अभिजित वाघ ऑन स्ट्राईक वर तुम्हाला पाहायला मिळते. उजव्या हाताचा फलंदाज यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यासाठी जाणला जातोय महेश वाघ. कारण विचार केला जे वाघोबा क्रिकेट संघ तामसई म्हटलं तर गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि राजसीतचा जर बोलबाला चालला या मैदानावरती तो देखील एक महत्वाचा खेळाडू आहे. राजसीतची केली आम्ही पाहिली होती. दामणीच्या मैदानावरती 38 धावांची केली. घरच्या मैदानावरती 15 चेंडूमध्ये 55 धावा ठोकणारा राजसीत देखील तामसई संघाच्या बाजूला एक मोठा पाठिंबा देतोय. आणि इथून जर विचार केला गोलंदाजीचं कौतुक करेन मी. महेश शीत जवळजवळ 4 चेंडू फेकलेत, 2 सफलता आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय. कमालीचं षटक. लो फुलटॉस होता. पुलर लाईनचा चेंडू इथं फेकला होता. फक्त सन्मान दिलाय. कव्हर वरून चेंडू डीप शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला आला होता. वेगानं प्रवीण चेंडूवरती येतोय. फक्त सिंगल येते. सिंगलला फक्त मनोर दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा
आल्यानंतर या षटकामध्ये वापसी कशा प्रकारे करायची याचं मात्र जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज महेशित कम्मालीचं व्हेरी गुड बॉलिंग महेशित कडनं पाहायला मिळते. चांगला अपडेट देखील तुम्हाला पाहायला मिळते, चांगले क्षेत्ररक्षण देखील. बडबड संघ विचार करतोय धावा कधी येतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं केला होता. डायरेक्ट हिटसाठी तुम्हाला लगोरी हा खेळ सातत्याने बालपणीमध्ये खेळावं लागतंय आणि इथे मात्र तसं काही झालं नाही. बाईच्या स्वरूपामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धाब्याने संघ पुढे सरकताना देखील तुम्हाला पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर 12 चेंडूचा इथे खेळ संपलाय. 12 चेंडू नंतर बडबड संघाचा विचार केला. 3 गडी बाद संघ तब्बल पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. डीसी चला टीम मीटिंग करू नका विनंती करेन. गेवागोबा तामसे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. पंच वॉर्निंग करताय 20 मिनिटाच्या तुम्हाला इनिंग संपवायची. कारण रोज एक दिवसामध्ये एक संघ सुपर 4 मध्ये आम्हाला क्वालिफायर करायचे. आदिवासी शाळेतील सर्व खेळाडू सर्व विद्यार्थी देखील तुम्हाला पाहायला मिळते सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. तर काल देखील आम्ही सांगितलं क्रिकेट इतका मोठा खेळ रंगलाय आणि प्रत्येकाच्या नसामध्ये फक्त टेनिस क्रिकेट घुमताना आणि गाजताना तुम्हाला पाहायला मिळते. सर्वांचं पुनश्च एकदा इथं आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅच कडे. तिसरा षटक घेऊन येईल गोलंदाज कालूराम सीत घराण्यातील 3 सध्या तरी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील आपल्याला पाहायला मिळाले होत्या. सेंडे घराण्यातील किमान 8 खेळाडू तुम्हाला धारोला संघामध्ये पाहायला मिळाले. ते तशाच प्रकारचे सीत घराण्याचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. क्रॉस बॅटर हुक शॉट केल्याचा इथं प्रयत्न कोणी क्षेत्ररक्षण नाहीये मात्र एक क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. फुटबॉलरित्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र फुटबॉलरित्या चेंडू फेकून दिलाय सीमा पार. 4 धाब्यासाठी ब्रँडेड चौकार. अगदी कुळांची कुळ स्वाभिनी एकवीरा मातांचं गाणं तुम्हाला जरूर डीजे मास्टर कडनं पाहायला मिळेल. चौकार आलाय. आल्या मात्र सुरुवात दमदार करून दाखवली. फलंदाज रमेश मेंगाल 3 चेंडू पेस केलेत. एक चौकाच्या मदतीने 6 धावसंख्येवरती नाबाद केले. तर दुसऱ्या बाजूला अभिजितनं देखील 3 चेंडू पेस केलेत. जवळजवळ 3 धावसंख्येवरती नाबाद केलंय. म्हणजे 2 फलंदाजांना खेळपट्टीवरती सेट व्हावं लागेल धावा उभारण्यासाठी. पुलर लाईनचा होता एसटी इथं वाकवली. आणखी एक 460चा झटका. फलंदाज इथं बाद झालाय रमेश मेंगाल. बॅक टू दी पॅव्हलियन. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. येस देवा डीजे ओळखी नितीन पाटीलची सानिया डीजेचे प्रोपायटर नितीन पाटील किशोर जले असतील त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया. कुठल्या मुवमेंटला कुठलं गाणं लावायचंय कुठल्या स्थितीला कुठली धून वाजवायची अचूक माहिती त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळाली होती. गवगवीत यश झालंय. गोंदा कालराम सीत पहिला चेंडूची चौकार खाल्ला होता. त्यानंतर मात्र वापसी केली ज्याला आपण चेंज ऑफ पेस म्हणतोय व्हेरिएशन म्हणतोय. चेंडूमध्ये प्रतिकरण करणं ही त्याची ओळख होती. एकूण धावा दफलकावरी तुम्हाला पाहायला म्हणजे 20 आकड्यामध्ये चुंबन घेतले. जवळजवळ जर विचार केला 14 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती अपील झाली. इथे देखील या चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाकडनं सिंगल येते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि पाहता 2 धावा सहजपणे पूर्ण. लेग बायचा इशारा येते पंचांचा. धावा येणं फार गरजेचं असणारे बडवड संघ थोडा नाजूक स्थितीमध्ये निश्चित मी म्हणेन की थोडं दुःखाचं सावट त्यांच्यावरती देखील पाहायला त्याचं कारण होतं की कुठला फलंदाज इथं मैदानावरती तळ टोकून राहिला नाहीये. संजय मेंगाल सलामीला आला होता. 6 धावांचं योगदान. त्यानंतर एक सोमनाथ वाघ आणि त्यानंतर रमेश मेंगाल या 3 फलंदाज जर अपवाद वगळला तर कुठल्याही फलंदाजानं मात्र चांगलं कार्य केलं नव्हतं या खेळपट्टीवरती. या खेळपट्टीचा काल देखील आम्ही अभ्यास केला होता. फलंदाजाने खेळपट्टी सार्थक ठरत होती. 97 धावा देखील 4 षटकामध्ये जमवल्या होत्या दारोली संघानं. या खेळपट्टीवरती पुढे आलाय. फुटबॉलचा वापर होता आणि कम्मालीचा लाजवाब क्षेत्ररक्षण प्रवीण सप्राकडनं तुम्हाला पाहायला मिळत आहे.
कमालीचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल असं वाटतं का चेंडू सीमा पार होईल. लाजवाब कमालीचं क्षेत्ररक्षण. किमान जरी इथं विचार केला तर या चेंडूवरती रेस अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. या चेंडूवरती एकूण धावा येतील 3. येस पंचांचा इशारा एकूण 3 धावा पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ नरे 3 धावा वाचवण्याचं कार्य केलं. म्हणजे जरूर षटकार देखील गेला असता मात्र जवळजवळ चांगला क्षेत्ररक्षण देखील त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. मात्र चांगला ऑफबॅट मिड विकेट रिझल्ट टार्गेट केलंय आजच्या दिवसातील लॉंगेस्ट ब्रँडेड षटकार. जी संदेश पाटील ज्यावेळी हे गाणं लागते त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये थोडंसं का होईना स्मिता असं येतंय. कारण या गाण्याच्या बऱ्याचशा कॉप्या कारण कैलास वाघच्या चेहऱ्यावर देखील स्मिता अशी तुम्हाला पाहायला मिळते. कारण त्याचाच आता साखरपुडा झालाय. नवीन लग्न जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया आपण मॅच कडे. षटकार आलाय धाबा धापलकावरती पाहायला मिळेल तब्बल 31. आणखी एक मोठा फटका थांबणार नाहीये इथं फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अभिजित वाघ ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा षटकार. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्या बॅक टू बॅक 2 षटकार आले. एकूण धावपालकावर तुम्हाला पाहायला मिळतील 37. 18 षटूचा पूर्वार्ध संपला. एका षटकाचा खेळ अद्याप इथं बाकी असणार आहे आणि या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा. तर या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केले करराम सिद्धनं. जवळजवळ मागणी गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये रासिदनं 11 धावा. त्यानंतर कमालीचं षटक फेकलं होतं महेश सिद्धनं अवघ्या धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर 21 धावा इथे येत आहेत. मग जवळजवळ धावा जमवण्याचं काम केलंय बडवल संघाच्या फलंदाज ऑन फायर तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज अभिजित 37 धावा. ऑन स्ट्राईक वरती जितू वाघ या फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण सफरा आलाय गोलंदाजीवरती. हेलिकॉप्टर उडवलाय. MS धोनीची आठवण होती या फाटक्यामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन गोलीच्या वेगानं चेंडू सीमा पार जितू ब्रँडेड चौकार. एस इथं 41 41 धावा इथं येत आहेत. सुरुवात मात्र थोडी खडतर झाली होती. प्रवास देखील खडतर झाला होता. मात्र या 2 षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतला जातोय गोलंदाजाकडनं आणि हवाई हल्ले इथे मात्र केल्या जात आहेत बडवल संघाच्या फलंदाजाकडनं. जितू फुलटॉस फायदा उठवलाय. पणचा इशारा करतायत नो चेंडू आणि इथं तुम्हाला पाहायला मिळेल इथं आलाय चौकार. 4+1 नसिबाचा काँग्रेसचा पंजा 5 धावा. इथं मात्र फ्री हिट कंटिन्यू तुम्हाला पाहायला मिळेल. काँग्रेसचा नसिबाचा पंजा इथे मात्र 5 धावा आले. दिवाळी संपली, दसरा संपली मात्र बोनस धावा येत आहेत. प्रवीण सफरावरती दिलेली जबाबदारी का अशा प्रकारे खराब गोंधळ करतो असे बरेचसे मात्र विचार आयोजकांकडनं त्यानंतर पाठराख्यांकडनं येत आहेत. प्रवीण सफरावरती दिलेली जबाबदारी त्याला पेलायची होती आणि स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र अप्रतिम फलंदाजी आहे. फुटवर्क होतं. अशा प्रकारचं चेंडू फेकावं लागतील. धावसंख्येचा विचार केला तर वेगानं ज्या प्रकारे एक्सप्रेस वेगानं पटरीवरती धावते त्या प्रकारे धावपलक धावलं गेलं. 46 धावा धावपलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर अवघ्या धावा आल्या होत्या 16 आणि या 2 षटकामध्ये मात्र हाणामारी पाहायला मिळते फलंदाजाकडनं. फुलटॉस होता यावेळी मात्र फटका देखील चांगला होता. मिड विकेट रिझन टार्गेट केलंय. मनगडची ताकद प्रस्थापित केली या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया बडवल संघाचं. अर्धशतकाचे केले कम्प्लिटली. धावफलकावर धावा आहे 52-52. असं वाटत होतं की 40-42 धावसंख्येवरती रोकेल बडवड संघाच्या फलंदाजांना, मात्र जितू नावाचं वादळ सध्या मैदानावरती गुंगवताना तुम्हाला पाहायला मिळते. तर एका बाजूला अटॅक करतोय अभिजित वाघ. प्रवीण सवरा इथे मध्ये दिलेली जबाबदारी खराबरित्या पार पडतोय आणि हे चेंडू कलेक्ट करायचं होता आणि यावेळेचा देखील एक दमदार चौकार. चुकीला माफी नाही. धन्यवाद डीजे. चुकीला माफी नाही दगडी साल पिक्चर तुम्ही देखील पाहिलं असेल. डॅडींचं वाक्य होतं चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये एक क्षेत्ररक्षण चुकी करतोय त्याचा परिणाम मात्र पूर्ण संघाला देखील 11 खेळाडूंना भोगावं लागतोय. तशा प्रकारे चुकी झाली. मोठा फटका चेंडू हवेत पाहायला मिळते. उंची जास्त लांबी कमी, मात्र लांबी इथं वाढली आणि यावेळेचा फटका एक शानदार षटकार. डीजे 62 धावा. धावफलकावरील धावांचा डोंगर इथं उभा केलाय. प्रवीण सप्रावरती प्रतिहल्ला केला जातोय. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती देखील शेवट गोड होईल का? SDP नेटली चेंडू सीमा पार. शेवटच्या मुंबईनं देखील एक दमदार षटकार. पहिली इनिंग इथे संपली जाते आणि पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर तब्बल धावा आले धावफलकावरती 68 धावा. धावफलकावरती आले 24 चेंडू आणि 69 धावांची गरज. आणि या षटकाचा जर विचार केला तर अतिशय मागणं षटक इथं आलंय प्रवीणचं आणि प्रवीणने जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये कारुराम सिद्धनं तिसऱ्या षटकामध्ये कारुरामने 19 धावा खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये जरूर मी म्हणेन की अतिशय मागणे गळी तब्बल 31 धावा खर्च केल्या प्रवीणनं आणि 68 धावा इथं मध्ये धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 69 धावांचा इथं पल्ला पार पाडायचंय. अतुल आणि अक्षय आपल्याला व्यासपीठात संपर्क साधायचे. अतुल आणि अक्षय तुम्ही कुठे असाल तर आपल्याला व्यासपीठात संपर्क साधायचे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावांचा डोंगर उभा करायचे. 69 धावा इथं उभ्या करायच्या 24 चेंडू मध्ये आणि धावांचा डोंगर कशा प्रकारे उभा केला जाईल. सामना जिंकेल तामसाई संघ का सामना जिंकेल बडवल संघ हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. मराठीचा एक गोड आवाज नारायण चौधरी यांच्याकडे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्तर यांच्याकडे एक सुमधुर गाणं ऐकण्यासाठी. तर इथं सामना क्रमांक 4 खेळवला जाईल. वाघाची वाडी संघाचा संघनायक आणि गोरेगाव संघाचा संघनायक आपल्या नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. वाघाच्या वाडी संघाचा संघनायक आणि गोरेगाव संघाचा संघनायक आपल्याला नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठात संपर्क साधायचे. तर जाऊया. पुढचा आवाज मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय नारायण यांना. धन्यवाद राजेश. आपण या ठिकाणी निश्चितच एक चांगल्या लढती पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतिकारक नागेमाधव कातकरी यांना अभिवादन करून आणि आपण आजचा दिवस पाहतोय. महिलांना शिक्षणाची मुहूर्तफेड रोवणारे क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आज महिला दिनाच्या सर्व नारी शक्तींना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. घेऊन जातो मैदानावर निश्चितच एक चांगली लढत आपण पाहतोय. आजचा दिवस पहिला दुसरा दिवस या स्पर्धेचा क्रांतीवीर चषक 2019 वर्ष पहिले या ठिकाणी संपन्न होत असताना आज कुठेतरी या पहिला सामना उशिरा या ठिकाणी सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर आपण पाहतोय दुसरा सामना एक मोठी लढत. निंबोडे माफ करा या ठिकाणी भडवळ विपक्ष तामसाई. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं फक्त 16 धावा आपण पाहिल्या होत्या. मात्र 2 षटकामध्ये अति आक्रमण केलाय आणि फार मोठी धावसंख्या आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू 69 धावीची गरज असताना सरासरी आपल्याला राखायची आहे 17.25 ची सरासरी राखायची आहे. या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा वाकडीचे
अधीक्षक मान्य श्री शेख सर या ठिकाणी उपस्थित असतील, यांना सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर यापुढे सामना वाघाची वाडी विपक्ष गोरेगाव हे दोन संघांमध्ये खेळला जाईल. नाणेफेकीचा इथं कॉल लागलाय. गोरेगाव संघाच्या बाजूने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला निर्णय काय असेल आपण कळवायचं आहे. आणि गोरेगाव आणि वाघाची वाडी संघ आपल्यासाठी निवेदन येत आहे आयोजकांच्या वतीनं. तर एकावरती एक तुम्ही टी शर्ट घालू शकत नाही, लक्षात घ्या. असं आढळलं तर तुम्हाला 2 धाब्याला पॅनलाइज केलं जाईल. हा निर्णय आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. जाऊया आपण नारायण यांच्याकडे. धन्यवाद. निश्चितच स्पर्धा म्हटली फार मोठी स्पर्धा असल्या कारणाने निश्चितच स्पर्धेचे नियम तंतोतंत पालन करणं गरजेचं असेल. सामना अत्यंत महत्वाचा सामना आपण पाहिलं होतं. 2 षटकामध्ये फक्त 16 धावा असताना शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारी पाहिली आहे. मात्र तामसी संघ एक बलाढ्य संघ जे वाघोबा क्रिकेट संघ तामसा आहे, ज्याच्यामध्ये राज सारखा फलंदाज सामन्याला सुरुवात निश्चितच चांगली सुरुवात करून देतो. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी भडवळ संघाकडून फलंदाजी आपण थोडीशी निश्चितच आपण सुरुवातीला आलेल्या फलंदाजांना नाराज केलं होता. मात्र गोलंदाजी निश्चितच भक्कम असेल. पाहिली त्याचं एकमेव उदाहरण या ठिकाणी दाखवून देतो. गजानन शिंगवा ज्यांना पहिला चेंडू निर्धार फेकल्यानंतर नेरळ विभागातील एक अत्यंत मोठा संघ या ठिकाणी मानला जातोय. भडवळ संघ या ठिकाणी खेळतोय. दुसरा चेंडू बऱ्याच वेळामध्ये शतरक्षक कुठली चुकी करत नाही. पहिला गडी या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय. धन्यवाद डीजे. निश्चितच आपण पाहतोय फार मोठा फलंदाज मंगल या ठिकाणी बाद झालाय. मात्र एका बाजूला राज सारखं वादळ आपण पाहतोय, जे नेहमी आपण आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं आपलं नाव कमवलंय तो राज शीद या ठिकाणी मात्र नॉन स्ट्राईकला असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय बऱ्याच वेळा ज्यानं आपल्या संघाला सावरण्याचं काम किरण या फलंदाजानं केलंय. किरण फारदी नेहमीचा अनुभवाने भरलेला खेळाडू, नेहमीच आक्रमकता दाखवत असतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय तोपर्यंत छोटी धाव घेण्यात यश येत आहे. तोपर्यंत आपण पाहिलाय नवीन फलंदाज ज्यांना स्ट्राईक देणं गरजेचं होतंय तो राशीद मात्र स्ट्राईकला गेलाय. धावफलक मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन करतोय. 1 धाव धावफलकावर लागतोय. श्री गणेशा तामसे संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पाहिलं तर हाणामारीचे षटक या षटकामध्ये निश्चितच गजानन शिंगवा सारखा गोलंदाज एक चांगली प्रकारे सुरुवात करून देतोय भडवळ संघाला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे फेकेल तोपर्यंत या ठिकाणी आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी गली पॉइंट रिजन मध्ये चेंडू गेलाय सीमा पार. दमदार चौकार. षटकारांचा बादशाह संघ एक नंबरचा माझ्या तामसई गावाचा नाव गाजतंय जय वाघोबा क्रिकेट संघाचा. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित डीजे मास्टर यांचं कौतुक करावं लागेल. सानिया डीजे सिस्टीम धुंद्रे, नितीन पाटील, किशोर दळवी असतील. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. राज ऑन द फायर या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये दणदणी षटकार. क्या हुआ, डर के देख रहा है या देख के डर रहा है? धन्यवाद. निश्चितच आपण पाहतोय 69 धावेचा पल्ला पार करत असताना पहिले षटक पिव्वांचं षटक या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा फेकण्याचा प्रयत्न होता गजानन सिंगवा. मात्र निश्चितच हवाई फायर केलाय राज शीद सारख्या एक घातक फलंदाजानं. एक चौकार लगावला, एक षटकार लगावला. त्यानंतर निश्चितच चांगला फटका होता. मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नाहीये. कुठल्याही पद्धतीची धाव येत नाहीये. पंचांचा इशारा येतोय आमचे पंच या ठिकाणी आपण पाहतोय.
अजित कुठले सर नांदगाव या ठिकाणावरून आले. निश्चितच काल सुद्धा यानं चांगली पंचगिरी केली होती आणि आमचे मित्र असतील या ठिकाणा सुनील कातकरी वेशवी या ठिकाणा पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. धन्यवाद डीजे. निश्चितच आपण पाहतोय फार मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केलं होतं भडवळ संघानं. 2 षटकामध्ये जी हाणामारी केली होती तीच हाणामारी तामसे संघाला या ठिकाणी करणं अपेक्षित असेल. आपण पाहिलं होतं पहिलं षटक ज्या गोलंदाजानं फेकलंय निश्चितच चांगलं षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये एक सफलता मिळवली आहे. एक मंगलवीर सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय. जो वाघोबा क्रिकेट संघ तामसे संघाचा तारणहार समजला जातोय या ठिकाणी राजशीत मैदानावर असेल, ज्यानं चांगली फलंदाजी दाखवली आहे, वैयक्तिक 10 धावेचं योगदान दिलाय. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक समाप्ती असताना 1 गडी बाद 11 धावा धावफलकावर लागतायत. निश्चितच जर पाहिला या ठिकाणी आपण येणारे 18 चेंडू 58 धावेची गरज. अजूनही समीकरण फार अवघड असेल, मात्र ते अवघड करणं या ठिकाणी फलंदाजाच्या हातामध्ये असेल, कारण राज सारखा फलंदाज जर मैदानावर तळ टोकून जर राहिला निश्चितच एवढं मोठं समीकरण निश्चितच सोपं करण्याचं काम करू शकतोय. कारण ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो फलंदाज मैदानावर असेल तर एका बाजूला अनुभवाने खचखचून भरलेला किरण पारदी सारखा फलंदाज नेहमीच संघाला सावरण्याचं काम करत असतोय. तोच फलंदाज मात्र ऑनडाऊनला या ठिकाणी मैदानावर उतरलाय. आता मात्र स्ट्राईकला असेल, मात्र नवीन गोलंदाज संघनायक कुणाला या ठिकाणी वापरतोय आपण पाहतोय मैदानावर. या ठिकाणी नाथा वाघ या गोलंदाजाची निवड करण्यात येते. हॅलो, बरोबर संघ जास्त खेळाडू इंजुरीत असेल तर तुमचा 12 खेळाडू खेळ इतकं काही तरी तुमचा 12 खेळाडू मध्ये खेळेल इतकी जोखीम उठवू नका. क्रिकेट तुम्ही कधी खेळू शकाल, कारण सातत्यानं तुमचा जीव तुमच्या आईवडिलांसाठी आणि गावासाठी फार महत्वाचा असेल. जास्त खेळाडू इंजुर असेल तर जरूर इशारा करा, तुमचा 12 खेळाडू माध्यमावरती उतरेल. तर नारायण सांगायचं झालं राजसीत असा एक फलंदाज आहे, कुठल्याही बाजूला मॅच फिनिशर या नावाने या फलंदाजा ओळखला जातो. सातत्यानं या फलंदाज केलं आम्ही बऱ्याचशा क्रिकेट शृंखलेमध्ये पाहिलं. अद्याप जर विचार केला 18 चेंडूचा की तर बाकी असणारे 18 चेंडू अद्याप 58 धावांची गरज असणारी. जवळजवळ जर विचार केला प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार किमान खेचावं लागतील या राजसीत आणि त्यांच्या समेत खेळाडू असणाऱ्या किरणला. आणि इथून जर विचार केला राजसीतची जर केली या मैदानाची साकारली तर राजसीत असं आपण जरूर आपल्या संघाला विजय करून देईल. मात्र नारायण राजसीत बद्दल काय म्हणशील? निश्चितच आपण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली त्या मताशी मी निश्चित सहमत असेल, कारण राज सारखा एक घातक फलंदाज जोपर्यंत मैदानावर असेल निश्चितच शेवटच्या षटकामध्ये सुद्धा सामना फिनिश करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल. जर विचार केला राजेश आपण पाहतोय येणारे 3 षटक 58 धावेची गरज असताना सरासरी जर पाहिली आहे तर 19.33 ची सरासरी असल्या कारणाने निश्चितच 2 मोठे फटके एका षटकावर मारणं अपेक्षित असेल. ती क्षमता राज सारख्या फलंदाजामध्ये असेल. निश्चितच आपण नेहमीच क्रिकेटमध्ये एक चांगले खेळी ज्या पद्धतीचे आपण पाहतो त्या पद्धतीने, कारण सध्या क्रिकेट बरंचसं रूप बदललं आहे. कारण क्रिकेटमध्ये प्लॅनिंग महत्वाची असते. ती प्लॅनिंग कुठलाही संघ करतच असतो. ज्या पद्धतीने आपण कालचा दिवस पाहिला निश्चितच फलंदाजी ज्या पद्धतीची आपण पाहत होतो तितकी फलंदाजी आजचा दिवस निश्चितच या ठिकाणी संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. निश्चितच जर पाहिला तर गोलंदाज आज निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा गोलंदाज नाथा वाघ या गोलंदाजाला निवडण्यात आलाय.
कारण येणाऱ्या 18 चेंडू 58 धावीची गरज असताना सलामीला आलेला फलंदाज राज मैदानावर असेल. मोठा फटका, बराच वेळ चेंडू हवेमध्ये शतरक्षक या ठिकाणी तैनात, चुकी करतोय, चेंडू या ठिकाणी जमिनीला दान. तोपर्यंत मात्र नशिबाची साथ मिळते. किरण सारखा एक अनुभवी फलंदाज मैदानावर जोपर्यंत असेल तोपर्यंत राज सारख्या फलंदाजाला निश्चितच चांगली साथ देऊन सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा आल्यानंतर संघ जाऊन पोहोचला. आपण पाहिला अशुभ आकड्यावर 13 धावा धावफलकाला लागल्यात. एक गडी बाद असताना अजूनही या दुसऱ्या षटकातील फक्त 1 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 5 चेंडू जी सरासरी राखायची आहे ती सरासरी पूर्ण करेल की नाही. पुन्हा एकदा टॉप लागतो या ठिकाणी. मात्र बराचसा वेळ चेंडू मध्ये कर्णधार कुठली चुकी करत नाहीये आणि दुसरा गडी किरण पारधी या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. इजा निश्चित आपण पाहिला तर किरण पारधी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय. पप्पू या ठिकाणी मैदानावर उतरला, माफ करा प्रवीण उर्फ पप्पू या ठिकाणी मैदानावर उतरला, ज्यानं शेवटचं षटक फेकलं होतं. अत्यंत महागडं षटक, ज्यानं निश्चितच शेवटच्या षटकामध्ये 31 धावा खर्च केल्या होत्या. याचीच मात्र या ठिकाणी उशिली करावी लागेल. कारण 31 धावा आपण या ठिकाणी खर्च केल्यानंतर त्या जमवणं तितकंच महत्वाचं असेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक असताना स्ट्राईकला नवीन फलंदाज राशिद, ज्याच्यावर संपूर्ण जबाबदारी या सामन्याची असेल. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 10 धावा या ठिकाणी निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. राज या ठिकाणी मात्र मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. धन्यवाद. निश्चितच आपण जर पाहिलं तर मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर राज या ठिकाणी आपण पाहिलं 4 चेंडूची खेळी 10 धावेचं योगदान, अत्यंत चांगलं योगदान दिलं होतं. मात्र या ठिकाणी निश्चितच राहणं गरजेचं होतं. मात्र चुकी केली आहे, त्यानंतर संपूर्ण जबाबदारी पाहतोय आपण पप्पू यांच्यावर. त्यानंतर नवीन फलंदाज प्रवीण विशाल मैदानावर गेलाय. संघाची धावसंख्या स्थिर असताना फक्त 13 धावा धावफलकाला लागलायत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय नाथाबाग चांगली गोलंदाजी, ज्यानं 4 चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा फार मोठा फलंदाज प्रवीण सुद्धा कुठली धाव न जमवता मैदानाच्या बाहेर येतोय. 4था गडी आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साधतोय गोलंदाज नाथाबाग. धन्यवाद. डीजे निश्चितच आपण पाहिला तर गोलंदाजानं निश्चितच चांगलं कमबॅक केलाय. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर बॅक टू बॅक 3 फलंदाजाला माघारी धाडण्याचं काम केलंय. तर या स्पर्धेतील आपण पाहतोय क्रांतीवीर चषक 2019 या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर राजेश शिनारे जे कर्जत विभागातील जे खेळाडू आहेत ते हुकूमत दाखवण्याचं काम करतायत. कारण ज्यानं आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीनं धारवाड संघाच्या फलंदाजाने षटकार हॅट्रिक साधली, चौकार हॅट्रिक साधली आणि विकेट हॅट्रिकचा जर विचार केला तर या ठिकाणी कर्जत विभागातील एक नेरळ तालुक्यातील हा भडवळ संघ या ठिकाणी विकेट हॅट्रिक साधतोय. आणि आतापर्यंत जर पाहिलं नाथाबाग ज्यांना 5 चेंडू फेकलेत, 3 फलंदाजाला माघारी धाडलाय आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी असेल.
2 षटक आपण पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीचा फेकलाय वडवळ या संघानं शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय गली पॉइंट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवलाय तोपर्यंत फक्त 1 धाव मिळते एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय थोडेशा वेगाने गेलाय 16 धावा धावफलकार लागल्यात पंचांचा इशारा आलाय आमचे पंच या ठिकाणी आपण पाहतोय अजित खुटले सर यांचा इशारा आलाय 2 षटक समाप्त धावसंख्या आपण पाहतोय फक्त 16 धावा O2 डीजे ओ मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार मेरे साईं सरकार लिए शिरडी अवतार मेरे साईं सरकार लिए शिरडी अवतार मेरे साईं सरकार 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 लिए शिरडी निश्चित नारायण जर आपण विचार केला तामसाई संघ ज्या उद्देशाने प्रथम क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी मात्र 2 षटकाचा जर आपण नजर टाकली गेली धावफलकावरती तर 2 षटकामध्ये अवघ्या 16 धावा आल्या होत्या आपण पाहिलं तर राजसिद्धनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर येणारा गोलंदाज महेशनं 5 धावा खर्च केल्या म्हणजे एकूण पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 16 धावा आल्या होत्या तदनंतर जर आपण पाहायला गेलं 2 षटकाचा विचार केला प्रवीण त्यानंतर षटक फेकलं होतं काळूरामनं या 2 षटकामध्ये तब्बल 52 धावा आल्या आणि हे टर्निंग पॉइंट मी म्हणून झालं की बडवळ संघासाठी एस नारायण निश्चितच आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीची प्लॅनिंग असते त्या पद्धतीची प्लॅनिंग सुरुवातीला मोठे फटके मारणं अपेक्षित होता या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करतोय तामसे संघ तिसरं षटक प्रगतीपथावर भास्कर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय आणि या ठिकाणी मिळतायत तामसे संघाला 6 धावा निश्चित नारायण काल देखील आपण शेवटचा सामना धारोळ विपक्ष समाधान कातकरीचा कुंडेवाड सामना आपण पाहिला होता शेवटचा सामना होता सुपर पूर्वी जाण्यासाठी लढत होती आणि ज्या धारोळे संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता कुंडेवाड संघाच्या पहिल्या 2 गोलंदाजांना अवघ्या 21 धावा खर्च केल्या त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर एक कुंडेवाड संघाच्या 2 षटकामध्ये तब्बल धारोळे संघाने 54 धावा कुठल्या आणि भलं मोठं आव्हान ठेवलं कुंडेवाड संघापुढं आणि ते नाकीनल आणलं आणि सुपर 4 मध्ये क्वालिफायर झालाय धारोळा संघ निश्चितच कारण क्रिकेटमध्ये एक दोघांनी काम होत नाही या संपूर्ण संघावर जबाबदारी असते ती जबाबदारी या ठिकाणी मात्र प्रत्येक संघ निभावताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीचे आपण पाहिले तर तामसाई संघ त्याच पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी जोमाने करण्याचा प्रयत्न करतोय राज जरी बाद झाला किरण जरी बाद झाला पप्पू जरी बाद झाला तरी या ठिकाणी आपण पाहतोय विशाल पारधी बाळू पारधी एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवतोय कारण आपण पाहतोय या ठिकाणी विशाल पारधी यांना एक षटकार लगावलाय एक चौकार लगावलाय 2 चेंडूवर आपण पाहतोय 10 धावा जमवण्याचं काम या ठिकाणी केलंय विशालनं मात्र जर धावसंख्या जर पाहिली 26 धावा धावफलकार लागल्यात 69 धावा जमवत असताना प्रत्येक चेंडूवर हल्ला करणं अपेक्षित असेल त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय भास्कर कमबॅक करण्याचं काम करतोय 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी भास्कर याने एक निर्धाव चेंडू म्हणजे बऱ्याच वेळाने निर्धाव चेंडू फेकल्यानंतर एक सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं वाटतोय या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर हल्ला करायचा आहे त्या कारणाने तामसाई संघ प्रयत्न करतोय झुंजतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार दमदार षटकार यार खिली चंपा खुश हुई रंभा देखो पेड़ लंबा चकक मारा खंबा खटक ए हो थंडशीत नारायण जर विचार का ज्यावेळी राजसिद्ध बाद झाला होता कारण त्यांच्या संघाला देखील माहिती होतं फलंदाजांना देखील माहिती होतं की एखाद्या फलंदाजावरती कुठल्या प्रकारचा संघ अवलंबून राहणं गरजेचं नाहीये कारण ज्यावेळी एखादा मोठा फलंदाज बाद झाला तर देखील येणाऱ्या फलंदाजांना चांगलं कार्य करणं हे गरजेचं होतं आणि असंही म्हटलं जाते नारायण की ज्यावेळी तुम्ही संघ मध्ये उतरता त्यावेळी तुमच्याकडं लक भाग्य नशीब आणि मेहनत या 4 गोष्टी जर तुमच्या बाजूने असतील तर निश्चितपणे तुम्ही सामन्यावरती फाईटबॅक देऊ शकाल यामध्ये चेंडू चांगला आता मिड विकेट रिझनला जातोय 4 धावेसाठी 4 धावेने जवळपास जर विचार केला सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय बडवळ संघ आणि एकूण धावांचा अद्याप जर विचार केला तर संघ पोहोचलाय 2 तिरी 33 या धावसंख्येवरती 36 माफ करा 36 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते एस नारायण निश्चितच आपण जर पाहिलं 36 धावा आतापर्यंत जमवल्यात म्हणजे अर्ध्या धावा
आतापर्यंत या ठिकाणी जमवल्यात. अजूनही जर विचार केला येणारे 7 चेंडूचा खेळ बॅलन्स असताना निश्चितच 33 धावा अजूनही जमवायच्यात या ठिकाणी तामसई संघाला. निश्चितच शेवटचं षटक ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं, ज्या पद्धतीने भडवळ संघाने 2 षटकामध्ये धावा जमवल्यात, तोच प्रयत्न तामसई संघानं या ठिकाणी करणं अपेक्षित असेल. निश्चितच या ठिकाणी प्रेशर मध्ये सापडलाय आणि या ठिकाणी भडवळ संघ चुकी करतोय. नशिबाची साथ मिळते या ठिकाणी 1+4 5 धावा मिळत आहेत तामसी संघाला. निश्चित नारायण चांगले माझे तुझ्याकडून देखील पाहायला मिळते. मात्र राजसेदला एक षटक अद्याप थांबणं खेळपट्टीवरती गरजेचं होतं. राजसेदला देखील माहिती होती की दबाव होता तुमच्या संघावरती. जवळजवळ 68 धावा पेलायचे होते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं हा देखील त्यांच्याकडे कर्तृत्व होता आणि त्या कारणाने मोठा प्रहार करण्यासाठी सुरुवात केली होती. आणि अशा कारण मात्र दबाव आल्यानंतर त्यांना देखील विकेट आपली फेकावं लागली होती. सामना अद्याप बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळते. सामना अद्याप जिंकला नाही तामसई संघ, सामना जिंकला नाही भडवळ संघ. नारायण निश्चितच आपण पाहतोय या चौकाराने जर पाहिलं समीकरण थोडस सोपं केलंय. 28 धाबीची गरज असताना शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकल्यानंतर एकच धाव या ठिकाणी मिळते. जर विचार केला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 42 धावा आल्यात. अजूनही जर पाहिलं राजेश या ठिकाणी येणारे 7 चेंडू आणि 27 धावेची गरज निश्चितच सोपं असेल. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर नितीन पाटील यांच्याकडे. धन्यवाद जी. तर डिंबोडे संघाचे कोण पाठराखी असतील तर विनंती करते की आपण या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं कैलास वाघ, त्यानंतर अतुल कातकरी आणि मारुती भगत यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित करतोय की आपले कोण पाठराखी असतील, पाहुणे असतील तर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. नारायण या स्पर्धेचा विचार केला कैलास वाघ. रात्रीचा दिवस केला होता, दिवसाची रात्र करून ही स्पर्धा भरवण्याचं काम त्यांनी केलं होतं. मागच्या 2 महिन्यांच्या अगोदर देखील आम्ही स्पर्धा अनुभवली होती. 4 दिवस समालोचन देखील त्या स्पर्धेमध्ये आम्ही केलं. ती स्पर्धा देखील एवढी मोठी होती. 55,000 रुपये 555 स्पर्धेत प्रथम पारितोषिक होतं. कूलर होतं मॅन ऑफ द सिरीज साठी, सर्वोत्कृष्ट क्षेत्रसाठी शूज होतं आणि अतिशय चांगली स्पर्धा होती. आज देखील या स्पर्धेबद्दल आणि कैलास वाघ यांच्याबद्दल काय म्हणशील? निश्चितच मी जर राजेश शिनारे जर या स्पर्धेचा विचार केला, कारण MBA के चषक आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून या स्पर्धेचा विचार करत होतो. मात्र निश्चितच आयोजकाने एक चांगला निर्णय घेतला आणि दोस्ती स्पोर्ट्स आयोजित वाकडी असं चषक, क्रांतीवीर चषक असे स्पर्धेचं नाव देण्यात आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन दाखवलं. त्यांचं निश्चितच मी या ठिकाणी अभिनंदन करेन आणि घेऊन जाईन मैदानावर. आपण पाहतोय सामना एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी असताना या षटकाचा जर विचार केला, हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहतोय या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यानंतर समीकरण थोडंसं सोपं होणं आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि 25 धावेची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर संदेश या ठिकाणी षटकार वारणं अपेक्षित असेल. तर पाहायचं या ठिकाणी अजूनही जर पाहिला विशाल पारधी खेळतोय, ज्यानं चांगली फलंदाजी 2 षटकार 2 चौकार यांच्या मदतीने 3 चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर चांगली फलंदाजी दाखवली आहे. 9 चेंडू 26 धावेचं योगदान दिले आहे. मात्र येणारे 4 चेंडूवर हल्ला करणं अपेक्षित असेल. शेवटचा गोलंदाज मात्र या ठिकाणी निश्चितच स्लो पद्धतीची चेंडू फेकतोय. फलंदाजाला निश्चितच जाकडून ठेवण्याचं काम करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये निश्चितच 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यानंतर समीकरण थोडंसं अवघड येऊन ठेपतंय. कारण 4 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 4 षटकार या ठिकाणी मारणं निश्चितच अपेक्षित असेल. या ठिकाणी तामसई संघाला निश्चितच राजे शिनारे या ठिकाणी चुकला कुठा, कारण राज ज्यावेळी बाद झाला त्यावेळी निश्चितच कुठेतरी मी म्हणेन जास्तीत जास्त या ठिकाणी मैदानात असणं अपेक्षित होता. मात्र सामना या ठिकाणी खुल्ला केलाय. भडवळ संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन टेपलाय. येणारे 3 चेंडू 24 धावेची गरज. नारायण जर राजची विकेट अद्याप जर या खेळपट्टी वरती असते, किमान 1 षटक राजला थांबायचं होतं, 1 षटक देखील इथं सामला असता जरूर सामना प्रेक्षकांसाठी चांगला झाला असता. आणि इथे मात्र मी भडवळ संघा देखील कौतुक करू तरी हळूहळू का होईना मात्र या सामन्यावरती कमबॅक करताना तुम्हाला पाहायला मिळते. बिग पॉईंट सामना जरूर होता, मात्र सामना आता पाहायला मिळतोय एकतर्फी. नारायण
धन्यवाद. निश्चितच आपण पाहतोय सामना जरी खुल्ला केला असला तरी भडवळ संघ निश्चितच तामसई संघामध्ये क्षमता होती मात्र कुठेतरी चुकलाय. कारण राज झटपट बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावर जे दडपण होता ते दडपण मात्र निश्चितच जुगारून लावण्याचं काम केला. अजूनही क्षमता होती मात्र प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अतिशय ठरतोय. जरी पाहिला तर या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारून या ठिकाणी मात्र दाखवून देण्याचं काम तामसई संघ करतोय. सामना अजूनही जर पाहिला तर या ठिकाणी निश्चितच भडवळ संघाच्या बाजूने असला तरी मात्र अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असताना या ठिकाणी धावफलक चांगल्या पद्धतीने सजवले होत्या. 50च्या आसपास धावसंख्या जमवण्याचं काम तामसई संघाने केलाय. मात्र निश्चितच या ठिकाणी या स्पर्धेमधून बाहेर पडण्याची वेळ आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. येणारे 2 चेंडू जर पाहिले अजूनही जर पाहिला तर अजूनही भरपूर धावीची गरज होती मात्र एक धावीवर समाधान मानावं लागतं. या ठिकाणी जर पाहिला तर निश्चितच चांगली कमबॅक केलाय भडवळ संघानं. भडवळ संघाने जर पाहिलं होतं पहिलं षटक गजानन शिंगवा यानं फेकला ज्यांना फक्त 11 धावा मात्र दुसऱ्या षटकात निश्चितच कमबॅक ज्यांना फक्त 5 धावा दिल्या. गोलंदाज नाथा वाघ यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि त्यानंतर शेवटच्या षटकाचा आपण विचार केला गोलंदाज रमेश मेंगाल या गोलंदाजानं फक्त 4